तुम्ही किती दिवसाला तोडा करताय? रोज तोडतोय ना. रोज माल तोडताय? होय, रोज रोज किती माल काढता? रोज माल आमचा कमीत कमी 70-80 तरी होतोयच. 30 आणि गुंठ्यामध्ये कसं आहे, कमी जास्त मिळतोय. मी मिळाला की तसा 150 किलो पण माल निघतोय. अच्छा. आता काल 150 किलो माल निघालता. हां, हां, हां. तरी पण माझे 1.5 लाख रुपये झाले झेंडूचे. म्हणजे 30 गुंठ्यामध्ये आंतरपिकातून आंतरपिकातून 1.5 लाख 1.5 लाख रुपये झाले. ठीक आहे. बरं, ह्या 9 महिन्यामध्ये एक सरासरी म्हणजे वांग्यामध्ये किती माल वांगे गेला आता असेल? मला वाटते मी 2 लाख क्रॉस झाले. 2 लाख क्रॉस झेंडू घेऊन. म्हणजे झेंडूच्या व्यतिरिक्त. झेंडूच्या व्यतिरिक्त. म्हणजे जवळजवळ तुम्ही जर आज विचार केला, 3.5 लाख. झेंडू 1.5 लाखाचा आणि हो, हे 2 लाख म्हणजे 3.5 3.5 लाख रुपयाचं उत्पन्न तुम्ही हो. 30 गुंठ्यात घेतले. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना. माझं नाव महादेव पांडुरंग पाटील, राहणार येवलूज, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. सर, आज आपण तुमच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये हो. आपण हे जे क्षेत्र बघतोय तुमचं वांग्याचं, हो. किती क्षेत्र आहे सगळं? 31 गुंठ क्षेत्र आहे. सर्व 30 गुंठे क्षेत्र आहे. आणि कधीची लागवड आहे, म्हणजे लागण कधीची? जुलै मधली लागवड आहे. जुलैमध्ये प्लांटेशन हो. केलेलं आहे, बरोबर. आज मार्च महिना चालू आहे, हो. म्हणजे जवळजवळ 9 महिन्याचा 9 प्लॉट महिन्याचा झालेला plot आहे, आहे. बरोबर. तुमची लागण करताना ते ओळीतलं अंतर किती आहे, झाडातलं अंतर किती? 6 बाय 6 आहे. म्हणजे 2 ओळीतलं अंतर 6 फूट ओळीतलं आणि 6 फूट आहे, झाडातलं बी 6 झाडातलं फूट. पण 6 फूट. आज जर बघितलं झाडाचं हम्म. समजा ग्रोथ जर बघितली, एक हो. सरासरी किती उंची असेल? 5.5-6 फुटापर्यंत गेली आहे. 6 होय. फुटापर्यंत. आता ही व्हरायटी कोणती? 10-93 आहे 10-93 ग्राफ्टिंग मध्ये, ग्राफ्टिंग मध्ये. बरोबर. आज जर आपण बघितलं की 9 महिन्याचा प्लॉट आहे, होय. तुम्ही मगाशी बोलताना सांगत होते की 1 महिन्यामध्ये लागवडीनंतर 1 महिन्यामध्ये सुरू झाला. होय. तो काय अनुभव होतो सुरुवातीपासूनचा, सांगा ना. तो सुरुवातीला कसं झालं, आमचा झेंडू होता त्यात मिक्स ह्याच्यामध्ये, हां. प्लॉट मध्ये आंतरपीक झेंडू होता. त्यामुळे सुरुवातीला माल जरा कमी मिळाला. हम्म. तर झेंडू ज्या वेळेला निघाला त्यापासून माल भरपूर निघाला. आता झेंडू आंतरपीक केलं होतं तुम्ही, हो. झेंडूचे किती तोडे केले तुम्ही? झेंडूच्या म्हणजे मला वाटते मार्गशीर्ष पण चालूच होता माल झेंडू. अच्छा. झेंडूमध्ये 4 महिने झेंडूचा तोडला होय. 4 महिन्यामध्ये किती एक अंदाजे माल किती गेला असेल झेंडू? माल तरी मला वाटते, बघा की तुम्हाला सांगतो आता मी, हां, हां, हां. तरी पण माझे 1.5 लाख रुपये झाले झेंडू. म्हणजे 30 गुंठ्यामध्ये आंतरपिकातून आंतरपिकातून 1.5 लाख. 1.5 लाख रुपये झाले. ठीक आहे. बरं, ह्या 9 महिन्यामध्ये एक सरासरी म्हणजे वांग्यामध्ये किती माल वांगे गेला आता असेल? मला वाटते मी 2 लाख क्रॉस झाले. 2 लाख क्रॉस झेंडू घेऊन. म्हणजे झेंडूच्या व्यतिरिक्त. झेंडूच्या व्यतिरिक्त. म्हणजे जवळजवळ तुम्ही जर आज विचार केला, 3.5 लाख. झेंडू 1.5 लाखाचा आणि हो, हे 2 लाख म्हणजे 3.5 3.5 लाख रुपयाचं 3.5. उत्पन्न तुम्ही हो. 30 गुंठ्यात घेतले. मला एक सांगा, आज तुम्ही एवढा कॉन्फिडन्सली आत्मविश्वासाने बोलताय हो, बरोबर आहे. आणि एवढ्या कमी क्षेत्रामध्ये 3.5 लाख रुपये उत्पादन म्हणजे जोक नाही. हो. तर म्हणजे कसं शक्य झालं, कशामुळे? कसं आहे, मला ते अजित पाटील आहे, अजित ह्यांचं सरांचं, चौगले सरांचं मार्गदर्शन मिळालं. हां. त्यांनी मला ते एसबीटीची सगळी हे दिल्यात ना. एसबीटी तुम्ही SBT वापरलेली? वापरले मी. अच्छा. तिला जेव्हा तुम्ही लागवड केली हां. झेंडू आंतरपीक आणि प्लस वांग्याची, वांग्याची तेव्हा बेडवर बेसल डोस कोणता बेसोडोस केला भरला होता? ना. कोणता केला होता? कृषीधन 10 बॅगा हं. आणि ग्रीन भूमीच्या 2 बॅगा अच्छा. आणि 10-35 14-35 14. बरं, आतापर्यंत बागेला किती डोस झाले? 3 डोस झालेत की. किती किती दिवसाच्या अंतराने? एक 2-2 महिन्याच्या आसपास म्हणजे दिले आहेत. आपण जे सांगतो शेड्यूल मध्ये की दर 60 दिवसाने 70 दिवसांनी तुम्ही डोस रिपीट केला पाहिजे. तर किती दिवसाला तोडा करताय? रोज तोडतोय ना. रोज माल तोडताय? होय, रोज. रोज किती माल काढता? रोज माल आमचा कमीत कमी 70-80 तरी होतोयच. 30 आणि गुंठ्यामध्ये कसं आहे, कमी जास्त मिळतोय. मी मिळाला की तसा 150 किलो पण माल निघतोय. अच्छा. आता काल 150 किलो माल निघालता. अच्छा. आम्ही काय करतोय, 2 तोडे करतोय. म्हणजे निम्म 30 गुंठ्यातलं 15 गुंठा आज तोडायचं. हां. 15 गुंठे उद्या तोडायचे. परत ते राहिलेले परत 15 गुंठे असं करायचं. तोडायला हां, येतो असं दिवसात. तोडायचं. थोडक्यात दिवसाला होतं 15-15 होय, होय. गुंठ्यामध्ये, बरोबर. बरोबर आहे. तर दर दिवसाला तुम्ही 150 किलो पर्यंत माल हो, हो. काढताय. 150 आज किलो. सरासरी रेट काय मिळतोय आज आता मार्केट? 40 आहे की 40 तर चालू आहे. म्हणजे हात विक्रीला म्हणताय की 35-40 होलसेलला? नाही, होलसेलला. होलसेल मध्ये देताय होलसेल मध्ये 40 रुपये 35-40 म्हणजे 35-40 रुपये. पुष्कळ आहे. हो, भरपूर. आणि जर हात विक्री केली तर हात विक्री तर 80 रुपयाचा दर चालू म्हणजे आहे. दुप्पट होय. रेट आहे. आज आपण हा तोडलाय, बरोबर. 2 कॅरेट आणि ही हो. एक पूर्ण पाटी आहे. हम्म. एक सरासरी किती माल असेल हा? हा माल तरी सरासरी मला वाटते 50-75 किलो माल आहे. बरोबर. आता अजून तोडायचं राहिलाय. आणि कसं आले, आज
लोक मिळाले नाही पाहिजे, म्हणजे जे म्हणजे तोडायला बायका आता तुम्ही आहेत ना, घरच्या घरी घरच्या दोन घरी माणसांनी दोन तोडलेलं आहे माणसांनी बरोबर. तोडलंय. तरी जवळून जर बघितली आज मालाची क्वालिटी बघा ना सर, हो, म्हणजे आज जर ग्लिझिंग चमक ग्लेजिंग बघितली चमक म्हणा, ते जे हे आहे ना, हे बघा. आणि फ्रेश एकदम सकाळी फ्रेश, एकदम fresh. त्याचा रंग जर बघितला होय. म्हणजे आकर्षकपणा आपण ज्याला म्हणतो. हम्म. आणि विशेष म्हणजे साईज बघा ना, युनिफॉर्म आहे सगळ्या हम्म. वांग्यांची साईज तुम्हाला हो. म्हणजे 90% वांगे एकसारख्या एकसारखे आकाराची आहेत, तुम्हाला होय, दिसते होय, बरोबर. होय, होय. फक्त 10% थोडे त्या- छोटे हा. समजा. ज्यांचे प्लॉट आहेत त्यांचा मी अनुभव ऐकला का हा. नाही, ते प्रत्येक जण मला म्हणतेस की काय? बाबा आमची सारखी आठवड्यातून 2 फवारण्या होते. हा, हा, मी म्हणलो बघा, मला एक तर मला कामातनं वेळ मिळत नाही हा, हा, हा. आणि माझ्याविषयी मजूर कमीच आहे, म्हणजे कसं आहे, कामाचे लोक नाहीत ना आपल्याविषयी मिळत, बरोबर. त्यामुळे मी महिन्यानं एकच डोस घेता मला, म्हणजे फवारणीचा डोस एकच घेतला म्हणजे मी. शक्यतो गरज पडत हा, नाही. खरंच म्हणजे मला सांगा, एका फवारणीचा खर्च एक सरासरी घ्यायचा ठरला हो. रासायनिक मध्ये किती रुपये जाऊ शकतो तुमच्या अंदाजे? तरी मग एक 2-2.5 3,000 तसा जो फवारणीचा डोस घ्यायचा आहे हा. त्या ह्याच्यावर ठरते. बरं, आपण एक काय सरासरी सांगतो, 1,500 रुपये जरी झाली फवारणी फवारणी. बरोबर, आठवड्यातून तुम्ही एकदम अहो, मिनिमम 1,500 काय ते आता तुम्ही एक औषध घ्यायला गेलं तरी रासायनिक मध्ये एक औषधाची किंमत 1,900-1,000 रुपये दर म्हणजे मला सांगा, आठवड्यातून 2 फवारण्या, मग 2 फवारण्यांचे कमीत कमी 3,000 रुपये धरा तुम्ही आठवड्याला. तर महिन्यात तुमचे किती झाले? 12,000. 2 महिन्याचे किती झाले? 24,000 बरोबर. फवारणीवरचे 2 महिन्यातून जो बेसल डोस रिपीट करता किती खर्च करता बेसल डोसवर? बेसल डोसला काय 2 महिन्यात आता बघा आपण घेतोय 10 बॅगा ह्याच्या घेतल्या कृषीधन. परत आता ते ग्रीन हार्वेस्ट मध्ये ते ग्रीन भूमी. ग्रीन भूमी आहे ना, ते एक 2 बॅगा दोन बॅगा. आणि 14/14 असं मला वाटते एखादी बॅग. 8-9 हजार पर्यंत 8-9 पर्यंत बेसल डोस बसते. म्हणजे 8 ते 9 हजाराचा बेसल डोसचा खर्च आणि 24,000चा फवारण्यांचा खर्च, म्हणजे त्याच्या दुप्पट जर कमी केला 50% तर 12,000 होता. त्याच्यापेक्षा आपल्याला बेसल डोसचा कमी खर्च होतो. मग 9,000मध्ये जर तुमचा 2 महिन्याचा म्हणजे पिकाचं पोषण होते, प्लस तुम्हाला महिन्यातून एकदाच फवारणीची गरज भासते बरोबर. तर मग तुमचा खर्च किती वाचतो? बराच वाजता. वांग्याला चवीच्या बाबतीत एक विचारायचं राहिलं, कशीच आहे? विषयच नाही, चव एक नंबर. वाट बघत बसतात आमच्या वांग्याची वाट बघत बसतात. वांगी शेतीचा म्हणजे पहिल्यांदाच प्लॉट केला, याच्या अगोदर पण अनुभव होता? पहिल्यांदाच केलं मी. म्हणजे इथून पाठीमागे. इथून मागे नाही केलं. आणि ज्या शेतकऱ्यांना बुवा इतके वर्षाचा अनुभव आहे, असे शेतकरी म्हणतात की वांग पीक खूप दमवतं, विशेष करून शेंड्याळीला किंवा शेंड्यावळी किंवा किडच आवडत नाही, थ्रिप्स आवडत पण नाही. तुम्ही म्हणजे पहिलंच वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षामध्ये तुम्ही म्हणजे भरघोस उत्पादनासहित उत्पन्न सुद्धा तुम्ही चांगलं घेतलं. ह्या जे शेतकरी आहे भविष्यामध्ये ही वांगी शेती करणारे किंवा भाजीपाला, त्यांना काय तुम्ही तुमचा अनुभव काय सांगायचा? नाही, त्यांनी हे आपलं SBT जे उत्पन्न आहेत आपली तिथे ती सगळी वापरावीत असं माझं मत आहे. आणि ज्या पद्धतीने हे करावं लागते त्यांचं शेड्यूल त्या पद्धतीने वापर करावा आणि त्या पद्धतीने त्यांना उत्पन्नही चांगलं मिळेल असं मला वाटतं. मला एक सांगा, अंदाजे समजा रासायनिक प्लॉट जर असेल किंवा आपला SBTचा प्लॉट आहे, हां. खर्चाच्या बाबतीत किती तफावत असते बा दोन्ही? भरपूर तफावत आहे. म्हणजे आपला जास्त आहे का कमी? आपला कमी आहे. मग रासायनिक मुळे शेतकरी जास्त खर्च करताय आज, हो हो, जास्त मग त्या तुलनेत जर विचार केला तर आपला खर्च कसा आहे आपला खर्च कमी आहे ना, आणि उत्पादन कसं आहे? उत्पादन जास्त आहे. बरं, मला एक सांगा, ह्या पिकातून एवढा अनुभव आलाय का तुम्हाला की आपण भविष्यातली शेती 100% शाश्वत आणि यशस्वी करू शकतो? यशस्वी करू शकतो. म्हणजे असा अनुभव जर प्रत्येक शेतकऱ्यात जर आला हो. तर मला नाही वाटत असं शेतकरी म्हणेल का बाबा शेती तोट्याची, शेती तोटाची म्हणू शकत नाही. बरोबर आहे की नाही? हो. सर, तुमचा एक नंबर सांगा जेणेकरून ह्या पिकाचं जर मार्गदर्शन कोणाला पाहिजे असेल वांग्यामध्ये हम्म. तर ते शेतकरी तुम्हाला आवर्जून फोन करतील किंवा विचारतील बाबा काय नियोजन कसं हां. केलं तुम्ही. हे माझा नंबर आहे 915858 अजय सरांच्या किती व्हिजिट होतात भाऊ तरी सरासरी किती दिवसाला येतात ते? ते काय मी फोन करतोय ना त्यांना, त्यांच्या पण येतात 8 दिन सांगता हे करता. म्हणजे जेव्हा आणि आपल्याला मी- गरज हां. वाटली कशाची तर फोन ते करतो, 100% मी फोन करतो. उपलब्ध असतात. सर या लागते किंवा आता आपल्याला पहिल्यांदाच मी केल्यामुळे मला पण अनुभव त्यात कमीच होता ना, बर बर मग त्यामुळे जरा काय वाटायला लागलं की सरासनी फोन करायचा की असं बघूया काय झाले काय नाही. बरोबर. म्हणजे त्यामुळं हे जे काय व्हिजिटचा काय प्रॉब्लेम नाही. SBT उत्पादनासोबत तुम्हाला सेवा पण देते, सेवा पण हे देते. खूप महत्वाचं आहे. हो. आज मार्केटमध्ये बघतो आपण
रासायनिक दुकानदार फक्त काउंटरवरून औषधं विकता, खतं विकता, प्रत्यक्ष प्लॉटवर कुणीच येत नाही. खूप छान माहिती दिली सरांनी त्यांच्या अनुभवातून, आणि हाच अनुभव इतर शेतकऱ्यांना सुद्धा प्रेरणा देऊ अशी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद.